भारी बारिश में रास्ते पर उतरी वार्ड 148 की नगर सेविका अंजलि नाइक शंकर देवल के ओसवाल नाला से हो रहे जल जमाव की समस्या हल करने पहुंची नगर सेविका अंजलि नाइक। इन दिनों मुंबई में लगातार भारी बरसात से जगह जगह पानी भर रहा है तो कहीं पेड़ गिर रहा है। ऐसे में मुंबई अनुशक्ति नगर वार्ड 148 की नगर सेविका अंजलि नाइक अपने वार्ड में घूम घूम कर लोगों की समस्या हल करने में जुटी हैं। कुछ ऐसा ही नजर आया जब वो शंकर देवल इलाके के ओसवाल नाले के पास जहां हुए जल जमाव को हल करने के लिए अंजलि नाइक बीएमसी अधिकारियों और अपने कार्यकर्ताओं के साथ पहुंची थी। मला असं वाटतं सर्वात पहिले तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की पावसाळ्यापूर्वीची जी साफसफाई आहे तर ती एप्रिल महिन्यातच व्हायला पाहिजे, परंतु एम पश्चिम एम पूर्व जे विभाग आहे इथे मोठ्या नाल्याच्या सफाईसाठी कॉन्ट्रॅक्टर आला नव्हता। आम्ही म्हणजे वारंवार हे करून जो मिठी नदीचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो कोणाचा आहे सगळ्या लोकांना माहिती आहे, तो पळून गेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या दादागिरीने तो बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरांना त्रास द्यायचा। परंतु प्रशासनाने त्याला न जुमानता आपल्याकडे 3 मे पासून मोठ्या नाल्याची साफसफाई सुरू केली। तर ओसवाल नाला, भारतनगर नाला, गव्हाणपाड्याचा नाला असू दे, जे प्लॉटचा नाला, सर्व नाल्यांची सफाई आम्ही मे महिन्यापासूनच केली। ओसवाल नाला जो भारतनगरचं सर्व पाणी येतं आणि हा ओसवालचा जो नाला आहे आरसी मार्गवरून त्याच्या खालून जे कलवट आहे तर ते एम पश्चिम विभागाला जातो। आम्ही वारंवार तक्रार केली, वारंवार एम पश्चिम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं। मी विशेषतः नाव घेऊन सांगू शकते, महायुतीचे सर्व पदाधिकारी, माझ्या ऑफिसची मुलं, महिला शाखा संघटक असू दे, उदयभाईचा सगळा ग्रुप असू दे आणि प्रशासन, मोगल साहेब, निकाळजे साहेब, हे एम पूर्व विभागातील सर्व SWDचे पदाधिकारी, परत पुन्हा आमचा जेई श्रीनिवास वारंवार इकडे येत होते। इथे गाद्या, खुर्च्या, टेबल, पलंग असे मोठमोठ्या वस्तू काढल्या आम्ही, ऑटो रिक्षा, सायकल। त्याच्यानंतर इथे खाली जे आहे ना एक मोठं काहीतरी अडकलेलं आहे आणि त्याच्यासाठी इकडे प्रॉब्लेम येणार, आम्हाला भविष्यात त्रास होणार आहे माहिती होतं, म्हणून आम्ही जे नाल्यावर स्ट्रक्चर होते ते 2 स्ट्रक्चर पण काढले। परंतु एम पश्चिम विभागाला तिथे तर ज्या स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांनी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, कारण की त्यांना काही विषयच नाही किंवा त्यांना माहिती पण नाही। परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे काम केलं नाही, त्यामुळे ओसवाल नाला एम पश्चिमला साफ न झाल्यामुळे हा इकडून ओव्हरफ्लो होतो आणि आरसी मार्गवरून ते पाणी वाहत आहे। दुसरी गोष्ट अशी की माझ्या लक्षात आलं तेव्हाच मी 15 दिवसापूर्वी जेव्हा नालेसफाई चालू होती तेव्हाच ते कलवट उंच करून इथे आपण ब्रिज बांधूया म्हणून अधिकाऱ्यांना पत्र दिले आणि त्याचं टेंडर प्रोसेस लगेच करणार असून ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबतो आणि 1 ऑक्टोबरपासून आपण लगेच काम सुरू करू, कारण की तोपर्यंत इथे नवीन कॉन्ट्रॅक्टर येईल, म्हणजे हा नेहमीचा विषय संपेल। मला असं वाटतं हा विषय आताचा नसून हा गेल्या 10-15 वर्षापासूनचा विषय। जसा इस्लामपूर नाल्याचं मी वॉर्ड 147ला नगरसेवक होती, तिथे पण विषय होता की 10-15 वर्षापासून कोणीच काम केलं नाही। मग कुठल्या पदाधिकाऱ्याने नाही की पक्षाच्या वतीने नाही किंवा मागील कोणते नगरसेवकांना नाही, परंतु तेही काम मी सर्वांच्या मागे लागून म्हाडातला जो नाला होता तो MMRDकडे होता, MMRDने आपले हात वरती केले म्हणून तो मी परत महानगरपालिकेला हँडओव्हर केला आणि सर्व काम राहुलनगरच्या नाल्याच्या पासूनचं इस्लामपूर नाल्यापर्यंतचं सर्व काम मी केलं आणि म्हणून आज तुम्हाला 147 मध्ये कुठेही पाणी वाशी नाक्याला जमा होताना दिसत नाही। तीच परिस्थिती इथे की मागे कोणीही काम केलेलं नाही आणि काल शंकरदेवच्या नागरिकांचा विषय घेतला गेला तर सर्व शंकरदेवच्या महिला आज मला आग्रहाने त्यांनी बोलवलं, कारण त्या खूप चिडल्या होत्या की मॅडम आमच्या नावाने कोणीही राजकारण करू नये, कारण तुम्ही खूप कामं केली आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आताचा नाही, हा गेले 10-15 वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि म्हणून त्या सर्व महिला आज रविवार आहे, सगळ्यांना घरी जेवण बनवायचं आहे, तरी पण त्या सगळ्याजणी स्वतःहून उतरल्या, मला जबरदस्तीने बोलवलं आणि आज प्रतिक्रिया द्यायला सांगितली। आमचे मोगल साहेब इथे अजूनही आहेत, त्यांनी खूप काम केलं आहे, खरंच त्यांना मी ॲप्रिशिएट करते, कारण त्यांनी खूप काम केलं आहे, तिथले कलवट काढले, मोठ्या मोठ्या लाईन लावल्या। बरं हा एक ओसवाल नाल्याचाच विषय नाही, भारतनगरला इतका कचरा होता, बंजार तांडा, परत पुन्हा हसीना नगर, सगळा कचरा उचलला। माझ्याकडे जाफर आणि अरुण म्हणून ती मुलं आहेत, सर्व संपर्क करतात त्या सगळ्या सर्व मुलांशी, प्रत्येक एरियातल्या सगळ्या नागरिकांशी संपर्क करतात। विष्णुनगरला शौचालयाच्या बाजूचं एक गटार होतं मोठं,
ते रोज संध्याकाळी पाणी आलं की व्हायचं, तिथून लोकांना त्रास होत होता. ते कलबट तोडलं. त्या तिथल्या नागरिकांनी मला आरपीआयचे पाळू बनसोडे यांनी, त्यांचं तिथे रेशनचं दुकान आहे, त्यांनी मला फोन करून ॲप्रिशिएट केलं. मॅडम इथले स्थानिक सगळे लोक म्हणत आहेत की जो 10 वर्षापासून कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तो आपण करून दाखवला. तसं आहे, आम्हाला काम करायचं आहे महायुतीच्या माध्यमातून. आणि आता बाकीचे लोक बोलणार. तिथले लोक आम्ही ऑलरेडी शिफ्ट केलेले आहे 8 नंबर 12 नंबरला. आणि तिथल्या स्थानिक म्हणजे जिथे जिथे लँडस्लायडिंग होण्याची शक्यता आहे, दरड कोसळण्याची शक्यता आहे, भारतनगर, विष्णुनगर, जो डोंगराच्या पायथ्याशी जी लोक राहिलेली आहेत त्या सगळ्या लोकांना शिफ्ट करा. किंवा शाळा आहे आपली अजिजबागची शाळा, तर तिथे आपण व्यवस्था केलेली आहे. जिथे जिथे आपल्याला दुर्घटनाग्रस्त वाटणार तिथल्या लोकांना आपण तिथे शिफ्ट केलं आहे. त्याप्रमाणे मी कलेक्टरला पत्र देऊन मी तिथे संरक्षण भिंत वाढवण्यासाठी पण सांगितलं आहे. तर आता भारतनगरला तो योगेश मोठे म्हणून आहे मुलगा, त्याने मला काल फोन केला, सांगितलं मॅडम तिथे झाडं आहेत आणि दुर्घटना होऊ शकते. तात्काळ अधिकाऱ्यांना सांगून मी लगेच त्या लोकांना शिफ्ट करा म्हणून सांगितलं. काही नागरिक तयार होत नाही, तरी पण त्यांना सांगितलं आहे. आणि आज संरक्षण, एवढ्या पावसात पण तिथे संरक्षण भिंतीचं काम करणार आहे. झाडं कटिंग काल थोडे झालेत, आज पूर्ण होतील. तर या प्रकारे जे जे लोक, आणि मी डायरेक्ट नागरिकांशी संपर्क आहे. आपल्याला मी एक महत्त्वाचं सांगू इच्छिते, प्रयागनगर प्रकाशनगर नाला जो आहे त्या नाल्यावरती 36 ते 40 घरं आहेत. तिथे नाला कटिंगच्या याच्यामध्ये खूप म्हणजे C1 कॅटेगरीतले म्हणजे ते याचे झालेले आहेत, कधी पण ते पडू शकतात आणि अपघात होऊ शकतो. जे काम 4 ते 8 वर्षापासून केलं नाही ते काम आपण 4 महिन्यात करून दिलं. व्हिडिओकॉन बिल्डिंग नंबर 3 मध्ये त्या लोकांना आपण हे केलं. काल त्यांचे अलॉटमेंट लेटर झाले. आम्ही माननीय आमदार सना मलिक मॅडम आणि मी मिळून आम्ही त्यांचं रूमचं अलॉटमेंट काढून दिलं. आमच्याबरोबर उदयभाई होते, लता खंडागळ होते, परत नितीन बांगर, इतर पदाधिकारी पण होते. तसंच आम्ही आता अलॉटमेंट लेटर अर्जंट दिलं आणि उद्या आम्ही त्यांना चाव्या देऊ की ते लवकर तिथे स्थलांतरित होतील. साऊथला बुकिंग होतं, ते बुकिंग काढलं आम्ही आणि नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जिथे जिथे अडचण आहे तिथे तिथे आम्ही राहणार, महायुतीच्या माध्यमातून काम करणार. आणि शेवटी माणूस आहे, 100% कोणी परफेक्ट नसतं, तर आम्ही प्रयत्न आमचा हाच राहणार. आणि आम्हाला मध्ये कोणी नाही पाहिजे. आम्ही डायरेक्ट नागरिकांशी संपर्क करतो आणि नागरिकांचे फोन आम्ही उचलतो. मध्ये मी आजारी असताना पण माझ्याकडे विभागातील सगळे जेवढे पदाधिकारी होते महायुतीचे सर्वजण काम करत होते. आणि जी लोकांची प्रतिक्रिया आहे की जे 10 वर्ष कोणी काम केलं नाही, ते नाले साफसफाई एवढी चांगली झाली. आज भारतनगरमध्ये कुठेही तुम्हाला पाणी तुंबलेलं दिसणार नाही, ती अशी परिस्थिती आहे. विष्णुनगरला नाही. आताच उदयबाईंनी सांगितलं की गव्हाणपाड्याला पण तीच प्रक्रिया आहे, कोणाच्याही घरात पाणी गेलं नाही. लोक, जनता ओळखते, स्टंट करून काही उपयोग नाही आहे. आणि आम्ही बघा कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे. आम्ही आमचं काम करत राहणार. परंतु या ज्या तुम्ही माझ्या मागे बघतायत सर्व शंकरदेऊच्या महिला आहेत आणि त्यांचा हा आक्रोश होता की त्यांच्याकडे लाईट लागले. भारतनगरला पण मी लाईट आता सँक्शन केले. 6 लाईट लागले जातील, रस्त्यावरचे लाईट लागले जातील. रस्त्यावर आम्ही गव्हाणपाड्यापर्यंतचे लाईट लावले आहेत बीडी पाटील मार्गावर. श्रेय घेऊ दे कोणाला, पण आम्ही काम करतोय आणि आम्ही काम करत राहणार. आम्हाला काही फरक पडत नाही. मी 147 वार्डात चांगल्या प्रकारे काम केले, आताही करणार. आणि जे लोकांना मी निवडणुकीच्या वेळी कमिटमेंट केली आहे की तुम्हाला शाळा, हॉस्पिटल, गार्डन या पण गोष्टी, याही सगळ्या सुविधा येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतील. धन्यवाद. देखिए पब्लिक स्टंट पर है ना, राजनीति है ना, राजनीति तो इसको बोलते हैं ना. अभी जब आदमी को कुछ रह नहीं जाता है दिखाने के लिए तो स्टंटबाजी होती है ना, तो स्टंटबाजी करे ना. हम उनको क्या ऑब्जेक्शन नहीं करना है कि वो स्टंट करे. अरे उनका काम है वो करेंगे, हमारा काम है हम बताएंगे. उनका काम विरोध करना है, विरोध करेंगे. हमारा काम अच्छा काम को बताना है तो हम विरोध करेंगे. पब्लिक समझदार है, पब्लिक खुद ही जानेगी कि अच्छा कौन है बुरा कौन है. हम छोड़ देते हैं उनके ऊपर. देखिए जब से 6 महीने से अंजलि ताई इस वार्ड को जीता है तो कहीं ना कहीं कोई ना कोई उनके ऊपर इल्जाम लगाया जा रहा है. इल्जाम क्यों लगाया जाता है? जब काम होता है, और काम होता है तो आदमी स्वाभाविक है इल्जाम लगाएगा क्योंकि उसको कुछ दिखता नहीं है सामने. अब हम लोग इस नाले का बात करेंगे. अब नाले पे जो खड़े हैं यह अभी का हालत नहीं है. यह पिछले लगभग मैं जब से देख रहा हूँ 1 8-10 सालों से यहाँ पे बारिश में पानी भरता ही भरता है. लेकिन क्यों भरता है
यह पूरा नाला साफ हो चुका है। कुछ दिन पहले ही पूरा नाला जेसीबी लगा के पोकलेन लगा के साफ हो गया। यह मिस्ट के अधिकारी तो काम करते हैं, लेकिन अपन बाजू में खड़े होकर देखेंगे तो यम वेस्ट पड़ जाता है और यम वेस्ट के इधर चौकअप है, वहां से पानी पास नहीं होता है। बार बार कंप्लेन करने के बाद भी यम वेस्ट के अधिकारी उस पर कार्रवाई नहीं करते। आप देख सकते हैं, आप थोड़ा टाइम में देखेंगे कि वहां पे पानी जिस तरीके से पास होना चाहिए उस तरीके से पानी पास होता नहीं है। इसके वजह से यह नाला भर जाता है। और जहां तक इल्जाम की बात कर रहे हैं आप वार्ड में चले जाइए, पूरे गवनपाड़ा से लेके विष्णुनगर से लेके गडकरी से लेके, हम लोग इसके पहले बारिश में 2-4 साल पहले गवनपाड़ा में भी किसी न किसी के घर में पानी भर जाता था। लेकिन यह समय ऐसा है कि इस बार इतनी बारिश हुई है 5-6 दिन में, किसी के घर में पानी नहीं भरा है। यानी वहां पे भी नाला सफाई का काम और मैडम का काम बहुत अच्छी तरीके से हुआ है। थोड़े प्रॉब्लम पानी के इश्यूज थे, लेकिन वो पानी के इश्यूज भी लगभग हर जगह खत्म हो गए। गवनपाड़ा के इश्यूज भी आने वाले 4-5 दिन में खत्म हो जाएंगे। लेकिन जो आरोप प्रत्यारोप लगा रहे हैं, खुद पहले थोड़ा सा अपने गिरेबान में झांके कि पिछले 5-7 सालों में 8 सालों में 148 में क्या हुआ है। 148 में हम लोग जहाँ जाते थे, आज तो बारिश है, लेकिन बारिश के पहले भी जहाँ जाते थे पूरी गली एकदम गटर के ऊपर गली चल रही थी। तो अनेक ऐसे है, हम लोग भी बता सकते हैं, लेकिन हमें राजनीति नहीं करनी है। हमें नागरिकों की जो मूलभूत सुविधा है वो कैसे भी करके उनको उपलब्ध करा के देना है, यह हमारा काम है। और यह काम हम एकदम अच्छी तरीके से अंजलि ताई के नेतृत्व में और यहाँ पे सभी बड़े कार्यकर्ताओं के नेतृत्व में महायुति के सब कार्यकर्ता उस काम को करने में लगे हुए हैं। किसी भी आदमी को, किसी भी वार्ड के नागरिक को कोई तकलीफ नहीं होनी चाहिए। इसके लिए अंजलि ताई नाइक ने पूरे ग्रुप में नंबर भेज के रखा है कि किसी भी नागरिक को कुछ भी तकलीफ है सीधा संपर्क कर सकते हैं 1 to 1 डायरेक्ट अंजलि ताई से। इसे बीच में कोई नहीं, और उनका काम तुरंत हो रहा है। बीच में आप देख रहे हैं कि एक झाड़, किसी के घर के अंदर झाड़ था, ताई ने फोन करके वो झाड़ कटिंग करवाया। भारत नगर में कुछ इशूज थे, वो ताई ने तुरंत खत्म किए। कचरे के इतने इशूज थे, कचरे के इशूज ताई ने तुरंत खत्म किए। यानी ताई का ऑन द स्पॉट काम करना कुछ लोगों को खल रहा है, तो कोई बात नहीं है, राजनीति होती रहेगी। जनता सब समझदार है, जनता जानती है कि हमारे काम अच्छी तरीके से कौन करता है। अंजलि ताई के नेतृत्व में वार्ड क्रमांक 148 में आज भी देख रहे हैं, इतनी बारिश होने के बाद भी हम लोग निकले वार्ड में उनके नेतृत्व में, कहाँ क्या हो रहा है, कहाँ पानी भर रहा है, कहाँ नागरिकों को तकलीफ हो रही है, उस सब का निवारण अंजलि ताई के नेतृत्व में होगा। ये तो आपने सही कहा कि पब्लिक है, सब जानती है, पब्लिक को बोलना नहीं पड़ता है। क्योंकि जब से अंजलि ताई नायक इस एरिया में आई है 148 में, तब से मैंने देखा है, मैं तो बहुत सालों से कार्यरत है। विष्णुनगर में एक नाला था बीच में, वो तो अभी तो बारिश है, लेकिन धुपकाला में भी वो इतने साल बहा, 3 साल बहा, तब तो बोलने वाले कहाँ गए थे। उस वक्त भी हमने बहुत सारे टाइम कंप्लेंट्स की, बहुत की, तब कहाँ। अभी जाके देखो इतना बारिश है, वहाँ पर पानी है क्या। बस मैं इतना ही बोलना चाहूंगी कि कोई काम करता है उसके काम को तुम नाम मत रोको, बल्कि ये 5 साल की गंदगी है, ये अब की गंदगी नहीं है, 5 साल की। मैडम को आके 5 महीना हुआ और 5 महीने में जितना काम किया ना, मैं तो बोलती मैंने नहीं देखा कि इतना काम हुआ है। मैं आज देख रही हूँ कि 5 महीने में इतना काम हुआ, जो 5 साल में नहीं हुआ वो 5 महीने में हो रहा है। तो जान दो, बोलने वाले को तो बोलने दो, लेकिन हम उसके लिए नहीं बोलेंगे, क्योंकि हम काम देख रहे हैं उनका। हमारे एरिया में बहुत सारे काम हो गए, विकास हो गया है और मंदिर हो गया है, गटर है। मेरे घर में, मैं खुद एक शाखा प्रमुख हूँ, हर साल मेरे घर में पानी भरता था और कहीं लोग आके, मैं नाम नहीं लेना चाहूंगी, आके वहाँ से घर में से पानी निकालते थे। लेकिन ये साल देख रही हूँ मैं कि एक बूंद मेरे गली में पानी नहीं है, और चाहे तो उनके फोटो भी है, मैं आपको दे भी सकती हूँ। तो ये नहीं, जब ताई आई है नगर चेंज का होके, तो हमारा बहुत अच्छा काम हो रहा है। तो इसीलिए मैं अंजलि ताई नाइक को और धन्यवाद करती हूँ इसमें। तो देखिए, जो पॉलिटिक्स है वो किसी ना किसी पे इल्ज़ाम तो लगाएंगे, वो इल्ज़ाम से हमको फ़र्क नहीं पड़ता। काम तो दिखाई दे रहा है ना हमको, आपको भी दिखाई दे रहा है ना काम। वो इल्ज़ाम लगाना तो उनका काम है कि ये हो गया, वो हो गया। अभी इतने बारिश में भी मैडम यहाँ आई है, क्यों आई है? मैडम घर पर सोती थी, क्यों आई है? कितनी बारिश है, आज हाई अलर्ट है, वैसे हवा भी वैसे ही चल रही है। मैडम को क्या अपनी जान की फिक्र नहीं है? फिक्र है ना मैडम को अपनी जान की। मैडम भी बीमार रहती हैं, ऐसे तो नहीं है, फिर भी आती हैं वो। तो ये सब इल्ज़ाम झूठे हैं। पानी तो हर जगह भरा हुआ है, ऐसे तो नहीं है, बारिश ही उठती है तो पानी भरेगा ही वो। ऐसे तो नहीं है कि पहली बार पानी यहाँ भरा है। हाँ, मैडम हर जगह पहुँच रही है,
मैं पहली बार बता रही हूँ आपको कि पहली बार मेरे होश में मैंने देखा है कि सब काम टाइम पे हो रहा है। मॅडम एका आवाजात एका याच्यावरती लगेच येतात, कुठलंही काम सांगायला लागत नाही मॅडमला आमच्या. कुठल्या मॅडम नाव तर सांगा. अंजली नाईक मॅडमला एक फोन केला की लगेच 2 मिनिटात तिथे हजर असतात. आता नाले साफ पण झालंय, कचरा पण साफ झालाय, बाथरूम साफ झालंय, गटर पण साफ झाले, झाडे पण कटिंग झाले, सगळं केलंय मॅडम आमच्या. केलं आहे हे साफ करून झालेलं आहे, 4 दिवस अगोदरच केलंय, तरी हे जसं आहे तसंच वाहत चाललंय. मी हे सांगू इच्छितो वार्ड क्रमांक 148च्या माध्यमातून अंजलीताईंनी जे आतापर्यंत काम केलेलं आहे ते ह्याच्यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं आणि मी लहानाचा मोठा ह्या एरियामध्ये झालो. हे नेहमी हा प्रॉब्लेम इथे नेहमी होणार आहे. हा प्रॉब्लेम जो आहे आज शंकरदेवचा आता आलेला त्यांनी जो काल स्टंट केला होता हा नेहमी होणार आहे. आणि अंजलीताईंचं काम 148 वार्डमधील ह्याच्यापूर्वी कधी असं झालेलं नाही. अशी इतक्या चांगल्या पद्धतीने अंजलीताई काम करत आहे. गटाराचे नाले असू द्या, लाईट असू द्या, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, त्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम होते. आणि एक फोन केला तर अंजलीताईचा एक 5 मिनिटांनी किंवा लगेच फोन उचलला जातो व लगेच काम केलं जातं. त्यामुळे कोणतीही शंका नाही.